नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा अभ्यास केलेला असेल तर त्या अभ्यासाचे रिव्हिजन कशा प्रकारे करायचं आहे हा पार्ट आपण एकंदरीत इथे समजून घेण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आता रिव्हिजनचा जो पार्ट काही सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये हे एकूण जे ब्लॅक मध्ये तुम्हाला दिसत आहेत 7 ते 8 मुद्दे आहेत आणि 8 मुद्द्याच्या आधारे आपण व्यवस्थित आपल्या अभ्यासाचे शेड्यूल आहे किंवा अभ्यास केलेला आहे त्याला रिवाइज करून पूर्णपणे परीक्षेसाठी तयार होऊ शकतो। बघा सुरुवातीला आहे की क्रिएट अ स्टडी शेड्यूल। आता काय करायचं सुरुवातीला किंवा एक स्टडीचं काय करायचं तुम्हाला शेड्यूल बनवायचं ज्याच्यामध्ये काय प्रायोरिटाइज सब्जेक्ट म्हणजे जे विषय आहेत ते तुमच्या मताप्रमाणे म्हणजे जसं की आता एक स्टडीचा तुम्ही प्लॅन केलेला आहे की बाबा 2 दिवस एखाद्या सब्जेक्टला दिलेले आहेत, त्याच्यानंतर 4 दिवस एखाद्या सब्जेक्टला दिलेले आहेत। आता हे 2 आणि 4 कसे द्यायचे तर इथे तुमची जी लेवल आहे किंवा तुम्हाला जो सब्जेक्ट थोडासा सोपा जातो त्याला थोडा वेळ कमी द्यायचा आहे आणि जो अवघड जाणारा विषय आहे तर त्याला थोडासा वेळ इथे काय करायचं जास्त द्यायचा आहे। म्हणजे सब्जेक्टचं काय करायचं आहे तुम्हाला तर त्याला प्रायोरिटाइज करायचं आहे आणि तशा प्रकारचा तिथे तुम्हाला काय करायचं त्याला वेळ द्यायचा आहे। नंतर डेली गोल्स। तर डेली गोल्स मध्ये काय की डेली गोल्स मध्ये जर समजा तुम्ही एखाद्या विषयाला 2 दिवस दिलेले आहेत तर त्या 2 दिवसामध्ये तो पूर्ण जो काही पार्ट आहे जे काही चॅप्टर आहेत त्याच्यामधले ते पूर्ण झालेच पाहिजे। हे काय करायला पाहिजे तुम्ही एक गोल तिथे ठरवायला पाहिजे। त्याच्यानंतर सेकंड आहे गॅदर स्टडी मटेरियल। तुम्हाला काय करायचं आहे की जे स्टडी मटेरियल आहे जसं की तुमचे पुस्तक आणि नोट्स तर असतातच तुमच्याकडे, परंतु याच्यासाठी जर आणखी तुम्हाला काही मार्गदर्शक पुस्तकाची आवश्यकता असेल तर ते इथे तुम्हाला जमा करायचे आहेत। त्याच्यामध्ये गॅदर सब्जेक्ट मटेरियल मध्ये टेक्स्टबुक अँड नोट्स, इथं नोट्स पण सांगितलेले आहे। टेक्स्टबुक तर असतातच आणि नोट्स हे ज्या तुम्ही पूर्ण वर्षभराच्या काही बनवून ठेवलेल्या आहेत त्या नोट्स घ्यायच्यात। त्याचबरोबर पास्ट पेपर्स। बघा अतिशय महत्त्वाचा भाग आहे पास्ट पेपर, म्हणजे जे तुमचे याच्या आधीच्या वर्षीचे आतापर्यंत जे बोर्डचे पेपर झालेले ते पेपर काय करायचे तुम्हाला एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्यानुसार किंवा त्या फॉर्मॅटनुसार जो अभ्यास आहे तो तुम्हाला अभ्यास इथे करायचा आहे। त्याच्यानंतर ऍक्टिव्ह लर्निंग टेक्निक, याच्यामध्ये समरायझेशन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन। बघा समरायझेशन मध्ये काय आहे तर पूर्ण जो काही तुम्ही दिवसभर एखाद्या विषयाचा अभ्यास केलेला असेल, एखादं चॅप्टर वाचलं असेल तर त्या चॅप्टरचं समरायझेशन तुम्हाला करता यायला पाहिजे। म्हणजे जे काही तुम्ही पार्ट वाचला तर इथे तुम्ही स्वतः किती लिहू शकता, तुम्ही स्वतःचे मत कशा प्रकारे मांडू शकता एखाद्या त्या चॅप्टरच्या क्वेश्चनवर, एखाद्या क्वेश्चनवर तुमची स्वतःची मत कशा प्रकारे असणार आहेत ते तुम्ही लिहून पाहायला पाहिजे, जेणेकरून काय होईल की तो जो चॅप्टर आहे तो किती प्रकारे तुम्हाला तो कशा प्रकारे तुम्हाला समजलेला आहे आणि त्याच्यामधून आणखी काय अपेक्षित होतं की बाबा जे आपल्या लिहिण्यामध्ये आलं नाही। म्हणजे इथे तुम्हाला एखाद्या चॅप्टरचा जर अभ्यास केला असेल आणि त्याच्यावरचा एखादा क्वेश्चन काय करायचा आहे तर तुम्हाला स्वतः लिहून पाहायचं आहे। स्वतः लिहून पाहिल्याच्या नंतर तो परत तुम्हाला तुम्ही चेक करायचा आहे। एक तर डायजेस्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या ज्या सब्जेक्टचे सर आहेत त्या सरांकडे पण तो क्वेश्चनचं जे उत्तर लिहिलेलं आहे तर ते उत्तर लिहिलेलं तुम्ही त्या सरांना दाखवू शकता किंवा त्या एकाच प्रश्नाचं उत्तर नाही तर त्या धड्यावरचे अनेक सारे प्रश्न असतील ते प्रश्न काय करायचे तुम्हाला त्यांचे उत्तर स्वतः काय करायचे लिहून पाहायचे आणि जो काही फॉर्मॅट आहे त्याच्यावर तुमचे जे सर आहेत ते नक्कीच त्याच्यावर तुम्हाला गाईड करतील। तुम्ही डायजेस्टची काय करू शकता मदत घेऊ शकता की तुमचं उत्तर आणखी कुठे कशा प्रकारे तुम्ही आणखी त्याच्यामध्ये काय करू शकता चेंज करू शकता किंवा आणखी कुठले मुद्दे आपले सुटलेले आहेत आणि जोपर्यंत ते उत्तर जे आहे ते तुम्ही स्वतः न पाहता व्यवस्थित लिहू शकत नाही तोपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला ते लिहिण्याची काय करायची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। बघा जे पेपरमध्ये जे परीक्षेचे पेपरमध्ये जे तुम्ही उत्तरं लिहिता ती डायजेस्टमध्ये जशी आहे तशीच लिहिणं अपेक्षित नाही। तुम्ही स्वतःचेही तुमचे काय करू शकता तुमचे मत तिथे मांडू शकता। फक्त जसं की गणित किंवा विज्ञान ज्या काही व्याख्या आहेत इथे यांचा त्याच्यामध्ये समावेश होणार नाही, कारण गणित तुम्ही पाठ करू शकत नाही आणि पाठ जरी केलं तरी ती चुकण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या तशा असायला हव्यात आणि जे मोठे प्रश्न आहेत त्या मोठ्या प्रश्नांना तुम्ही स्वतःच्या मते पण तुम्ही काय करू शकता लिहू शकता की तुमचे मत कशा प्रकारे आहेत
किंवा व्याख्या पण तुम्हाला समजतील किंवा तुम्हाला ज्या समजलेल्या आहेत अशा सोप्या भाषेत पण तुम्ही त्या व्याख्या तुमच्या भाषेमध्ये पण लिहू शकता. हे झालं समरायझेशन. आणि नंतर आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स. त्याचबरोबर काय करायचं आहे की तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलेले त्या क्वेश्चनची काय करायची, प्रॅक्टिस करायची. म्हणजे समरायझेशन मध्येच काय आलं, त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस पण इथे आलेली आहे. त्याच्यानंतर फोकस स्टडी सेशन, त्याच्यानंतर पोमोडोरो टेक्निक आहे आणि इलिमिनेट डिस्ट्रॅक्शन्स आहे. आता पोमोडोरो टेक्निक्स जी आहे ती असं सांगते की तुम्ही सुरुवातीला काय करायला पाहिजे, तर तुम्ही सुरुवातीला 1 ते 2 तास अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर परत तुम्ही 30 मिनिटाचा काय करायला पाहिजे, एक ब्रेक घ्यायला पाहिजे. त्यानंतर परत समजा तुम्ही एखादा सब्जेक्ट वाचला असेल, त्याच्यानंतर 30 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्ही काय करायचं आहे, तर 30 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत तुम्ही अभ्यासाला लागायचं. किंवा याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की एखादा ए नावाचा सब्जेक्ट तुम्ही सपोज घेतला अभ्यासाला, त्याच्यामध्ये काय करायचंय की एखादा जर तुम्हाला चॅप्टर त्याच्यामध्ये कम्प्लीट करायचंय, तर ते चॅप्टर अर्ध्या ते 1 तासामध्ये जर झालं तुमचं, किंवा 25 मिनिटामध्ये झालं, अर्ध्या तासामध्ये झालं, 30 मिनिटात झालं, तर तुम्ही त्याच्यानंतर मिनिमम 5 ते 10 मिनिटाचा तरी तुम्ही काय करायला पाहिजे, ब्रेक घ्यायला पाहिजे. कारण वारंवार त्याच्यामध्येच अभ्यासामध्येच असल्या कारणानं आपल्याला कुठेतरी असंही होऊ शकतं की बाबा एकदम काहीतरी लोड आलेला आहे आणि समोर आपण वाचत आहे परंतु ते समजतच नाही. तर असं ज्यावेळेस असं होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं मध्ये जो ब्रेक आहे तो घेणं अतिशय आवश्यक आहे. हे पोमोडोरो टेक्निक झालं. आणि इलिमिनेट डिस्ट्रॅक्शन मध्ये काय आहे की तुमची जी जागा असते अभ्यासाची, तुम्ही जिथे कुठे ज्या जागेवर अभ्यासाला बसता, तर त्यावेळेसचे जे डिस्ट्रॅक्शन्स असतात ते तुम्ही टाळायला पाहिजेत. म्हणजे काही जर गोष्टी तुम्हाला विचलित करत असतील किंवा एखाद्याचा कशाचा आवाज येत असेल, त्याचबरोबर बाजूला टीव्ही चालू असेल, तर हे डिस्ट्रॅक्शन तुम्ही टाळायला पाहिजेत. अशा ठिकाणी अभ्यासाला बसायला पाहिजे की जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अभ्यास करताना तुम्ही विचलित होणार ना, तुमचं ध्यान भटकणार नाही. त्याच्यानंतर आहे ग्रुप स्टडी. ग्रुप स्टडी हा पण एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये डिस्कस कन्सेप्ट आणि डिफिकल्ट चॅप्टर. आता ग्रुप स्टडी मध्ये काय होते की एखादा जर चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजलेला नसेल, एखादा कन्सेप्ट तुम्हाला समजलेला नसेल, तर ग्रुपमध्ये बसून त्या कन्सेप्टवर तुम्ही वेगवेगळे प्रश्न तुमच्या मित्रांना विचारू शकता. त्या मित्रांना काही प्रश्न असतील, आता होऊ शकतं की एखादा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एखादी स्टेप तुम्हाला चांगली समजलेली आहे तर तुमच्या मित्राला समजली नाही, किंवा जी तुम्हाला समजली ती तुमच्या मित्राला समजलेली असते. तर त्याच्यामुळे काय होतं की ग्रुप स्टडीचा हाच एक फायदा असतो की जो काही पार्ट आपल्याला समजतो तो आपण इतरांना समजावून सांगतो, आणि जो काही पार्ट आपल्याला समजत नाही किंवा तुम्हाला लक्षात येत नाही, तो कन्सेप्ट व्यवस्थित तुमचा क्लिअर झालेला नसतो, तर ते कन्सेप्ट स्वतःचे तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या मित्रांच्या सहाय्याने ते तुमचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर करून घेऊ शकता. तर ग्रुप स्टडी अतिशय महत्वाचा पार्ट आहे. नंतर डिफिकल्ट चॅप्टर जे आहेत, तर ग्रुप स्टडीमध्ये जे तुम्हाला डिफिकल्ट चॅप्टर वाटतात ते नक्कीच तुम्ही काय करायला पाहिजे, तर डिस्कशनसाठी घ्यायला पाहिजे. जेणेकरून काय होईल की जे तुम्हाला डिफिकल्टीज आहेत, ज्याही कोणत्या कन्सेप्टवर तुम्हाला थोडासा म्हणजे तुम्ही कन्फ्यूज आहात, तर तो कन्सेप्ट कन्फ्यूज करणारा जर कन्सेप्ट असेल तर तो तुमचे कन्फ्युजन जे आहे तर ते कन्फ्युजन लगेच तुम्ही तिथे काय करायला पाहिजेत, दूर करून घ्यायला पाहिजेत. हे तुम्ही ग्रुप स्टडीच्या सहाय्याने काय करू शकता, अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. नंतर आहे हेल्दी स्टडी हॅबिट्स. म्हणजे याच्यामध्ये ज्या स्टडीच्या हॅबिट्स आहेत आणि हेल्दी कशा प्रकारे आहेत, तर स्लीप आणि न्यूट्रिशन. बघा, झोप जी आहे ती अतिशय महत्वाची याच्यामध्ये आहे. जर तुम्ही कंटिन्यू स्टडी करत असाल आणि जर व्यवस्थित तुमची झोप जर होत नसेल, तर कुठेतरी दुसऱ्या दिवसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि दुसऱ्या दिवसावर जो परिणाम आहे तो कशा प्रकारे होईल, तर तुम्हाला मध्येच कुठेतरी अभ्यास करता वेळेस तुम्हाला झोप येऊ शकते, किंवा तुम्ही एकदम बोर होऊ शकता. म्हणजे जर झोप तुमची व्यवस्थित झाली नसेल तर तुम्ही नेमकं वाचत काय आहात ते तुमच्या व्यवस्थित लक्षातच बसणार नाही. किंवा एखादं जर तुम्ही गणित सोडवत असाल तर तुम्ही कशा प्रकारे सोडवत आहात, किंवा एखादी स्टेप मागं पुढे झाली, किंवा नेमकं समोरच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर हे तुम्हाला जर गुंगी येत असेल तर इथे नक्कीच त्या दिवसाच्या अभ्यासावर तुमचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्या न्यूट्रिशनमध्ये काय, तर तुम्ही जे काही रोजचं जेवण करता ते तर आहेच, परंतु जास्त तेलकट, जास्त तिखट है ना, अशा प्रकारचं जे काही खाद्य आहेत ते थोडेसे तुम्हाला काय करायला पाहिजेत, टाळायला पाहिजेत. कारण इथे काय आहे की तुमच्या जर तब्येतीवर याचा परिणाम झाला या गोष्टीचा, तर नक्कीच त्याचा तुमच्या मार्क्सवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, तर तुम्हाला जे जेवण आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तेलकट पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, किंवा जे आपण कधी खाल्लेलं नाही आणि आज जर नेमकं
तीच गोष्ट जर आपण त्याच गोष्टीचं जर सेवन केलं समजा, तेच जर जेवण आपण जेवलो तर होऊ शकतं की तुम्हाला ते व्यवस्थित पचणार नाही किंवा त्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तर इथे न्यूट्रिशन विषयी पण तुम्हाला तिथे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. नंतर आहे रिव्ह्यू अँड रिवाइज. याच्यामध्ये सांगितलेलं आहे एंड ऑफ डे रिवाइज आणि फायनल रिव्हिजन. आता एंड ऑफ द डे ला बघा याच्या खाली एक चांगला प्लॅन आहे आणखी, तो तुमच्या लक्षात येईलच. पण एंड ऑफ द डे ज्यावेळेस तुम्ही काय करता, रिव्हाइज करता कुठलंही चॅप्टर, बघा आता एकंदरीत असं सांगितलेलं आहे की एकदा वाचल्याच्या नंतर ते कमीत कमी 2 ते 4 दिवस तुमच्या लक्षात राहण्याची शक्यता आहे. पण ते काय व्हायला पाहिजे, परत 4 दिवसाच्या नंतर रिपीट व्हायला पाहिजे. मग 4 दिवसाच्या नंतर वाचल्याच्या नंतर परत बघा, समजा तुम्ही एखादा क्वेश्चन तुम्ही काय केला, पाठ केला किंवा एखादी कन्सेप्ट आहे समजा, ती तुम्हाला व्यवस्थित कळाली, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, त्याच्या वरचे जे उदाहरणं आहेत ते जर तुम्ही सोडून पाहिले आणि त्याच्यावरती जे काही गणितामध्ये काय असतात, काही उदाहरणं थोडी सोपी असतात आणि त्याच पद्धतीवर अवलंबून असलेली जी उदाहरणं आहेत ती काय असतात, तर ती थोडीशी काय असतात, अवघड पण असतात. मग इथे काय करायचं आहे, तर एंड ऑफ द डे जो रिव्हाइज करण्याचा मी पार्ट सांगितलेला आहे किंवा मी जे काही सांगत आहे किंवा 4 दिवसाच्या नंतर परत तुमच्या 15 दिवस आणखी लक्षात राहू शकते. तर 15 दिवसाच्या नंतर म्हणजे आता परत एकदा सांगतो की एक कन्सेप्ट एखादा समजा तुम्ही प्रश्न पाठ केलेला आहे, तो लिहून तुम्हाला व्यवस्थित तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहिता येईल, परंतु त्याला परत तुम्ही एकदा 4 दिवसाच्या नंतर वाचायला पाहिजे किंवा तो लिहून पाहायला पाहिजे. तसंच गणिताच्या बाबतीत ते गणित परत एकदा सोडून पाहायला पाहिजे 4 दिवसाच्या नंतर. 4 दिवसाच्या नंतर तुमचा आणखी 15 दिवस तुमच्या लक्षात राहू शकते आणि 15 दिवसाच्या नंतर परत तोच पार्ट तुमचा रिवाइज झाला पाहिजे, तो लिहून पाहायला आला पाहिजे तुम्हाला किंवा तो लिहून पाहायला पाहिजे तुम्ही. त्याचबरोबर तिथे कुठं काही चुकत आहे का, तर त्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही लक्षात घेऊन परत तो जोपर्यंत आपल्याला न पाहता जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लिहू शकत नाही पूर्ण, तोपर्यंत तुम्ही ती प्रॅक्टिस करायला पाहिजे. हे झालं तुमचं रिव्हिजन. त्याच्यानंतर 15 दिवसाच्या नंतर जर परत तुम्हाला ते 1 ते 2 महिना लक्षात राहू शकते किंवा राहते, हे नक्की आहे की 15 दिवस तुम्ही ते पार्ट लक्षात ठेवू शकता. 15 दिवसाच्या नंतर परत त्याच पार्टवर तुम्ही काय केलं पाहिजे, परत रिव्हिजन केलं पाहिजे. 15 दिवसाच्या नंतर रिव्हिजन केल्याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो तुमच्या 2 महिने किंवा 2 ते 3 महिने तुमच्या लक्षात राहू शकतो आणि नंतर 3 महिन्याच्या नंतर जर परत त्याच पार्टवर तुम्ही जर रिव्हिजन केलं तर गॅरंटी देऊन मी सांगू शकतो की तो पार्ट तुमचा जीवनभर विसरणार नाही. तर हे रिव्हिजनचं काय महत्व आहे, तर रिव्हिजन अशा प्रकारे झालं पाहिजे. एकदा वाचलेलं 2 दिवस 4 दिवस लक्षात राहिल्याच्या नंतर 4 दिवसानंतर परत वाचणं, 15 ते 20 दिवस लक्षात राहते, 15 ते 20 दिवसाच्या नंतर परत वाचणं, 2-1 महिने 3 महिने लक्षात राहू शकते, 3 किंवा 4 महिने 2 ते 3 महिन्याच्या नंतर परत त्याला रिवाइज करणं, म्हणजे ते चिरकाल तुमच्या स्मरणात राहू शकते. तर हा झाला तुमचा रिवाइज. तर एंड ऑफ द डे तुम्हाला काय करायचं आहे, जो काही पार्ट तुम्ही वाचलेला आहे, ज्याचा अभ्यास केलेला आहे, त्याला काय करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. नंतर फायनल रिव्हिजन. आणि फायनल रिव्हिजन जे आहे पेपरच्या आदल्या दिवशी, उद्या ज्या विषयाचा पेपर आहे तुमचा, तर त्याच्या आदल्या दिवशी हे व्हायला पाहिजे. नंतर स्टे काम अँड पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदम शांत राहायचं आहे आणि पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे ती तुमच्यामध्ये ठेवायची, पॉझिटिव्ह पण राहायचं आहे. बघा याच्यामध्ये मॉर्निंग, लेट मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग आणि त्याचबरोबर इकडे ब्रेक, लंच ब्रेक आणि स्लीप अशा प्रकारचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये बघा मॉर्निंगला सपोज तुम्ही 7ला सकाळी उठला तर सब्जेक्ट 1चा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. बघा ते असं नाही की एखादा सब्जेक्ट जर घेतला तर मग तोच करायचा, म्हणजे होऊ शकतं की तुम्ही तो बोर पण होऊ शकता. मराठीच तुम्ही दिवसभर जर वाचन करत असाल तर होऊ शकते की तुम्ही तो पार्ट परत वाचल्याने किंवा तोच सब्जेक्ट कंटिन्युअस वाचल्याने थोडंसं काय होऊ शकतं की माणसाला असं वाटतं की बाबा हे मराठी आता बदल आहे ना. तर त्याच्यामुळे काय करायचं, सब्जेक्ट 1चा तुम्हाला 2 तास अभ्यास करायचा आहे. बघा S1 2 hours, म्हणजे सकाळी सपोज तुम्ही 7ला उठले तर 7 ते 9 तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट 1चा अभ्यास करायचा आहे 2 तासासाठी. त्याच्यानंतर 30 मिनिटाचा ब्रेक घेणार, म्हणजे 7 ते 9 गेल्याच्या नंतर तुम्ही 9:30 पर्यंत ब्रेक घेणार, 9 ते 9:30 पर्यंत. 9:30च्या नंतर बघा लेट मॉर्निंग, बघा सब्जेक्ट 2 घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याचाही अभ्यास करायचा तुम्हाला 2 तास, म्हणजे 9:30च्या नंतर 10:30 आणि 11:30 पर्यंत. 11:30च्या नंतर तुम्हाला लंच टाइम आहे 1 hour साठी, म्हणजे
तुम्ही 11:30 ते 12:30 पर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत थोडासा आराम होईल तोपर्यंत तुमचा. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, जे लंच आहे ते लंच करायचं आहे. मग लंच झाल्याच्या नंतर आपण सपोज किती पकडलेलं आहे की बाबा हे 7 ते 9, 9:30, 9:30 ते 10:30, 11:30 आणि 12:30, 1 वाजता. 1 वाजता तुम्हाला आफ्टरनून मध्ये बघा प्रॅक्टिस करायची हे 2 तास. बघा 2 तास कशाची प्रॅक्टिस करायची आहे, तर सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 ची जे क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस करायची बरं का. म्हणजे 3 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायची, या सब्जेक्ट 1 ची 1 तास, 1च्या नंतर 1 ते 2 सब्जेक्ट 1 चे क्वेश्चनची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर 2 ते 3 पर्यंत जो सब्जेक्ट 2 तुम्ही अभ्यासलेला आहे त्याच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस. नंतर परत तुम्ही 30 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे, म्हणजे 3:30 वाजतील तिथं. मग 3:30च्या नंतर बघा इव्हिनिंगला, किंवा आपण असं पकडू किंवा हा तुमचा कमी जास्त टाइम होईल तर 4 वाजेपर्यंत. मग 4च्या नंतर इव्हिनिंगला काय करायचं, सब्जेक्ट 3 तिसरा सब्जेक्ट घ्यायचा आणि त्या तिसऱ्या सब्जेक्टचा तुम्हाला 2 तास म्हणजे 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आहे. आणि लगेच त्याच सब्जेक्टचे जे क्वेश्चन आहे, सब्जेक्ट 3चे जे क्वेश्चन्स आहेत त्याचा पण काय करायचं आहे तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करायची. म्हणजे एकंदरीत किती वाजतील, तर 4च्या नंतर 5, 6, 2 तास अभ्यास आणि नंतर 1 तास काय त्याचा क्वेश्चन सब्जेक्ट 3चे म्हणजे 7. त्याच्यानंतर तुम्ही स्लीप 6 ते 8 वर, म्हणजे 7च्या नंतर परत एकदा संध्याकाळचं जेवण 8 वाजेपर्यंत. आणि नंतर जी काही तुमची बाकीची कामं असतात, आता याच्यामध्ये बघा 8च्या नंतर मग काय, तर 8च्या इथे जो 2 तास टाइम आहे याच्यामध्ये तुम्ही जो सकाळचा टायमिंग आहे किंवा जो मधला टायमिंग आहे याच्यामध्ये तुमचा मागं पुढं वेळ होण्याची शक्यता असते. म्हणजे असं कंटिन्यू तुम्ही बसायलाच पाहिजे. पण जर समजा शक्य नाही झालं तर हे 2 तास जे आहेत ते मध्ये तुम्हाला दिले, किंवा इतर कामं तुम्ही नंतर तुम्ही काय करू शकता, तुमचे करून घेऊ शकता. आणि नंतर 6 ते 8 तासाची झोप अतिशय आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही 10ला झोपत असाल तर सकाळी तुम्ही 6ला किंवा त्याच्या आधी 5ला 4ला पण उठले तरी चालेल. अशा प्रकारे हे जर बघा जास्त असा अवघड हा जो टाइम मी सांगितलेला आहे इथं मॉर्निंगमध्ये किंवा लेट मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंगचा किंवा परत मॉर्निंगचा, तर हा जास्त अवघड नाही. व्यवस्थित असा जर प्लॅन करून तुम्ही जर स्टडी केली तर नक्कीच तुम्ही पूर्ण जे चॅप्टर आहेत तुमचे, पूर्ण जे विषय आहेत ते रिवाईज करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे रिव्हिजन करू शकता. आणि त्याचबरोबर तुमचं 100% किंवा परीक्षेत तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांची उत्तरं तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता. अशा प्रकारे आपण रिव्हिजन कशा प्रकारे केलं पाहिजे हा पार्ट इथे बघितला. बघा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचे काही जर कमेंट असतील, जर तुमचे काही फीडबॅक असतील तर ते नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.